अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 31 ऑगस्ट शनिवार, उद्या असणारा शनिवार हा या श्रावण मासातील अत्यंत महत्त्वाचा शनिवार आहे। कारण उद्या श्रावणातील चौथा आणि शेवटचा शनिवार आहे। बघा, संपूर्ण वर्षभरामध्ये जे काही महिने असतात त्यापैकी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, उपासना व्रत करण्यासाठी आणि देव धार्मिक ज्या काही क्रिया असतात ह्या करण्यासाठी हा श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पण या श्रावण महिन्यात आलेला प्रत्येक सोमवार आणि प्रत्येक शनिवार हा त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो। बरीचशी 50% लोक अशी आहेत की जे संपूर्ण श्रावण महिना एक टाइम उपवास करतात, व्रत करतात। संपूर्ण श्रावण महिना जो आहे तो फक्त दुधावरती किंवा एखादं फळ खाऊन हा संपूर्ण महिना घालवतात। म्हणजे प्रत्येकाची पद्धत किंवा प्रत्येकाची गोष्ट, प्रत्येकाची व्रत करण्याची गोष्ट वेगळी आहे। पण ज्या लोकांना संपूर्ण श्रावण महिना या गोष्टी करणं शक्य नाही ना, ते संपूर्ण या श्रावण महिन्यात येणारा शनिवार आणि जो सोमवार असतो या 2 दिवशी न चुकता अचूकपणे व्रत करतात। कारण हे दोनही वार, हे दोनही दिवस जे आहेत हे श्रावणात विशेष महत्त्वाचे मानले जातात। आता उद्या असणारा जो शनिवार आहे हा श्रावणी शेवटचा शनिवार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील शेवटच्या शनिवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत आणि या पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। जर या गोष्टी घालून तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान केलं ना, संपूर्ण श्रावण मासात आपण जे अभ्यंग स्नान करतो या स्नानाचं पुण्य तर मिळेलच, कितीही इडापिडा, कितीही साडेसाती पाठी लागलेली असेल, काही ग्रहांचा त्रास असेल, कुठलेही तुम्हाला काही शनी केतू काही त्रास देत असतील किंवा त्यांची काही सध्या तुमच्या कुंडलीमध्ये दशा सुरू असेल, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला मुक्तता मिळेल। तसंच तुमच्या जर जीवनामध्ये काही शत्रुपीडा असेल, शत्रुबाधा असेल, शत्रूचा काही जाच, शत्रूचा काही त्रास तुमच्या मागे लागलेला असेल, तर हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात जो काही कितीही मोठा शत्रू असेल तर तो शत्रू नष्ट होईल। शत्रूला नष्ट करण्यासाठी, इडापिडा नष्ट करण्यासाठी, बाधा नष्ट करण्यासाठी आणि आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते पवित्र करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। उद्याचा शनिवार आहे, अजिबात हा दिवस सोडू नका। खूप महत्त्वाचा दिवस आहे। जरी दिवसभर जास्त काही सेवा आणि उपासना नाही जमल्या तरी सकाळी या पद्धतीने स्नान नक्की करा। या एका स्नानाने तुम्हाला संपूर्ण श्रावण मासातील स्नानाचं पुण्यही लाभेल। काही आजार पण पाठी लागलेले असतील, कुणी तांत्रिक बाधा केलेली असेल, कुणी नजर लावलेली असेल तर ते सगळं नष्ट होईल। हा उपाय तुम्ही स्वतःसाठीही करू शकता आणि घरातल्या इतर व्यक्तींसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे। मी नेहमीच सांगत असते 6च्या आतमध्ये तरी उठलंच पाहिजे। ठीक आहे, लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे तुम्हाला दोनही हात असे जोडायचे आहेत आणि शनी देवतांचं स्मरण करायचं आहे। ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः। जेव्हा शनीची साडेसाती चालू असते ना, तेव्हा आयुष्यातील अडथळे संपत नाही। जेव्हा शनी त्रास देतो ना, तेव्हा जगणं नकोसं वाटतं, सतत विघ्न, सतत चणचणी, प्रत्येक गोष्टीत अडथळा। पण जेव्हा हाच शनी शांत होतो आणि हा शनी तुम्हाला आशीर्वाद देतो ना, तेव्हा आयुष्यात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येतात। बघा, आपण सगळ्या देवांची पूजा करतो, सगळं करतो, पण बऱ्याच वेळा आपण शनीश्वरांची सेवा करायला विसरतो। आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करायला विसरतो किंवा आपण आपल्याकडे त्या गोष्टी होत नाहीत, तेव्हा बरेच अडथळे येतात, अडचणी येतात, विघ्न येतात आणि मग आपल्याला त्या गोष्टी आठवतात। मग प्रत्येक शनिवारी, आठवड्यातल्या प्रत्येक शनिवारी जर तुम्ही शनिदेवांची पूजा, सेवा, आराधना केली ना, तर आयुष्यात कधीही तुम्हाला शनीचा त्रास होणार नाही। ठीक आहे, तर तुम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला शनीश्वराय नमः या मंत्राचा एक 5 मिनिटभर जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जे आपण बाथरूममध्ये पाणी काढू तर इथे तुम्हाला जायचं आहे। जे अंघोळीचं पाणी असेल त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घालायचं आहे ती म्हणजे गोमूत्र। अर्धा झाकण गोमूत्र, अर्धा झाकण तुम्हाला गंगाजल घालायचं आहे। एक चिमूटभर तुम्हाला खड्याचं किंवा आपल्या घरात जे मीठ असेल हे मीठ घालायचं आहे। मीठ घालत असताना ते स्वतःवरून 7 वेळा असं ओवाळायचं आहे आणि स्वतःवरून 7 वेळा ओवाळून त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे। जेणेकरून स्वतःवर असणारी नजर, इडापिडा सगळं त्या पाण्यात नष्ट होईल आणि जेव्हा तुम्ही त्याने स्नान कराल तेव्हा तुमचं शरीर पवित्र होईल। म्हणून एक चिमूटभर मीठ घेऊन 7 वेळा ओवाळायचं
करायचं उजवीकडून डावीकडे आणि त्यानंतर हे मीठ जे आहे ते अंघोळीच्या पाण्यात घालायचं. यानंतरची चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला जे राईचं तेल म्हणतात बघा, मोहरीचं तेल असतं ब्लॅक कलरचं, एक ब्राऊन ब्लॅक कलरमध्ये असतं, ज्याला आपण राईचं तेल म्हणतो किंवा मोहरीचं तेल म्हणतो. जर हे तेल तुमच्या घरामध्ये असेल तर मी तरी ती बॉटल आणूनच ठेवलेली आहे, कारण मलाही बऱ्याच वेळा उपायांसाठी ती लागते. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात असेल. ज्यांच्या घरामध्ये आहे तर त्यांनी चिमूटभर ह्या काळ्या मोहरीचं जे तेल आहे हे तेल स्वतःच्या शरीराला लावायचे. अगदी कपाळाला, थोडंसं आपल्या तोंडाला, हाताला, पायाला, सगळीकडे हे मोहरीचं तेल थोडंसं चिमूटभर घेऊन ते सगळ्या अंगाला आपल्याला म्हणजे लावायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे अंघोळीचं पाणी आपण घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळे जे तीळ असतात ते तीळ घालायचे आहेत. म्हणजे तुम्ही गंगाजल घातलं, गोमूत्र घातलं, खड्यांचं मीठ घातलं, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक चिमूटभर काळे किंवा पांढरे जे तीळ असतात ते तीळ तुम्हाला घालायचे आहेत आणि हे सगळं पाणी तुम्हाला एकत्रित मिक्स करायचं आहे. पाणी मिक्स करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या पाण्यात सगळ्यात पहिले स्वतःचा चेहरा बघायचा आहे. तुमचा पूर्ण चेहरा तुम्हाला त्या पाण्यात बघायचा आहे. अंगाला अगोदर तेल लावून घ्यायचं काळ्या राईचं मोहरीचं आणि त्याच्यानंतर स्वतःचा जो फेस आहे तो त्या पाण्यातील बादली जे असेल त्याच्यामध्ये बघायचा आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचं स्नान करायचं आहे. स्नान करत असताना सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावरती पाणी, मग डाव्या खांद्यावरती, पुन्हा उजव्या खांद्यावरती, डाव्या खांद्यावरती असं जल पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे. ओम शनिदेवाय नमः, ओम शनिदेवाय नमः, ओम शनिदेवाय नमः, ओम शनिदेवाय नमः, ओम शनिदेवाय नमः. तुम्हाला शनिदेवांचा मंत्र म्हणून किंवा शनिदेवांचं स्मरण करून संपूर्ण स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ सुंदर स्नान करून झालं की त्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्या ज्या सेवा किंवा जे काही उपाय असतील, भोलेनाथांचं मंदिर असेल जवळ तर आवर्जून तिथे जायचं आहे. या पद्धतीने जर उद्याच्या दिवशी स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला श्रावण मासातील स्नानाचं पुण्य लाभेल. इडापिडा नष्ट होईल, ग्रहांची काही दशा असेल तर ती नष्ट होईल, 7.5 संपून जाईल आणि कितीही मोठा शत्रू असेल तर तो शत्रू देखील नष्ट होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. उद्याच्या दिवशी आवर्जून करा, याच पद्धतीने स्नान करा.